आज मी म्हणणार आहे पापड चटणी ते माझ्या टिफिन बनवायला. त्यामुळे मी सगळ्यात आधी घेतलेला आहे थोडासा महाराजा मसाला, थोडंसं तिखट, कोथिंबीर आणि हे मीठ, इथं कढीपत्ता आणि इथे मोहरी आणि इथं जिरे. चला तर लगेच आपण पापड चटणी बनवूया. चला आता पापड भाजून झालेले आपण चटणी करूया. चला तर आपण आता पापड चटणी बनवूया. चला आपण सर्व मटेरियल टाकून घेऊया. हे टाकले जिरे आणि मोहरी, महाराजा मसाला, थोडासा बुट्टा, मीठ आणि कोथिंबीर आणि मला कढीपत्ता आवडतो म्हणून मी कढीपत्ता सुद्धा टाकला. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चल तर आपण आता अर्धी उभी तेल टाकूया. चला तर आपण याला मिक्स करून घ्या पूर्णपणे. पूर्णपणे झालेली आहे. आता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा झाले, तुम्ही पण ट्राय करा.